सांगितल्याबद्दल म्हणजे की दोन शब्द बोलावे. अक्षय दादांनी आपली सर्व भूमिका ही साहेबांच्या घटनेनंतर आपल्या स्वतःसोबत घडलेली आहे. सगळ्या गोष्टींची घटना घडल्यापासून तर आज सगळ्या गोष्टींचा उल्लेख देखील आपल्या समोर ठिकाणी करतो. आपले सर्वांचे विखे पाटील साहेब आपले आभार मानावे तेवढे कमी आहे. आता अनेक वेळा आपण पाहतो की एखादा व्यक्ती गेल्यानंतर किती समीकरण बदलतात, पण आज तुम्ही घटना घडल्यापासून चव्हाण साहेब ही सगळी लोक सदनमध्ये त्या ठिकाणी हजर झाली आणि आजपर्यंत या ठिकाणी सगळी उपस्थित आहे आणि फक्त उपस्थित नाही फॉर्मॅलिटी नाही तर आज सुद्धा साहेबांनी मला एवढं होईल नाही की आमदार विखे पाटील स्वतः या ठिकाणी सगळी पाणी कार्यक्रमाला संध्याकाळी आले. तुझ्या काळात रात्री 1:30 वाजता कोणाला सकाळी परत संवाद करता की काय काय झालं काय काय झालं. आणि आज सुद्धा तुम्ही लोक या ठिकाणी तुम्ही येऊन का फक्त अर्ज भरण्याकडे नाही गेले तर अर्ज भरण्याच्या अगोदरची काय प्रक्रिया होती तिथं सुद्धा तुम्ही जाऊन आले त्यापासून विशेष कृती आहे. आभार व्यक्त करतो. त्या सगळी जबाबदारी असली पार पडावी त्या साहेबांच्या गेल्या दशकात देखील तुम्ही स्वतःची धंद्यावरली आज ती मिळवताय आणि आता आपली सर्वांची जबाबदारी आहे 23 तारखेपर्यंत आपल्या सर्वांना आला आपल्याला नजर या लोकांनी आज जबाबदारी पार पडली. आपण 23 तारखेपर्यंत काही इतर जबाबदारी याच्यावरती राहणार. आता इथून तुमची काही जबाबदारी कोणावरती आहे आपल्या सांगण्यावरती जबाबदारी आपल्याला याची जबाबदारी आतापर्यंत दिलेली तुम्ही पार पडल्या. आणि हे सगळं करत असताना आपण आता काय कारण सांगू ना आता प्रचंड ऊन आहे. आता काही इकडं दुपारच्या लोक भेटत आम्ही इकडं आला सकाळी आता उद्याची वेळ घेते उद्या जातो असं काय मार्ग दिला आणि आता दिवस फक्त 20 दिवस आपल्याला राहिले. 21 तारखेचा प्रॉजेक्ट सायंकाळी बंद होईल. पण जरी प्रकल्प आता आपल्याला काही गोष्टी घेता येत मग आपण प्रत्येकाने बारकाई दिलं पाहिजे. प्रत्येक मतदानापर्यंत आपण घेऊन जायची जबाबदारी आपल्या कामावरती आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आता 2 मोठे ओळख आहे दातांशिवाय घटना घडल्यानंतर दाखल होते. पण यामध्ये निवडणूकमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये केवढ्या केवढ्या निवडणुका झाल्या तर त्याच्यामध्ये आपलं निघालं 10वी विधानसभा जाणार पाहिजे की आजपर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या तर त्या निवडणुकीमध्ये एवढ्या मला देखील कोणलंच मिळालं नाही. काम करायचं प्रत्येक मतदारपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि म्हणून सगळे जेव्हा आपल्याला अबू चौधरी आपल्याला पार पाडायची राज्य मंडळी आणली आहे तर आता हा संदेश राज्यभर जाणार आहे. निवडणूक आहे 2000 सातत्याने आम्ही चालणार आहे. सगळं करत असताना साहेबांचं काम आपल्याला माहिती होतं की एकदा नाही दोनदा नाही तर जवळपास महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये 6 वेळा निवडून येणारी व्यक्ती ती गडील साहेबांची रूपाने या ठिकाणी गुढी त्याचं काम हे सातत्याने शेवटच्या माणसापर्यंत आणलं. ग्रामीण भागातल्या जे वाडी वस्तूवरती आणलं ते सातत्याने गडील साहेबांनी करत राहिले. कुठेतरी आज त्यांच्या गेल्यानंतर जो एक आधाराचं काम असतं तर ते आपण प्रत्येक व्यक्तीने केलं आहे त्या माणसावरच्या लोकांनी केलंच आहे. तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी ती जबाबदारी सातत्याने पार पाहिजे आणि आजही आपण त्या भूमिकेत आहोत. आता आपल्याला फक्त 23 तारखेपर्यंत जबाबदारी पाडली बाकी जबाबदारी असेल ते राहणारे कशा प्रकारची एक खात्री त्यांनी आपल्या मनापासून आपल्याला दिली आहे तेव्हा आपल्या सर्वांनी ती भूमिका आपल्याला पार पाडावी. तुझ्या गावात आता 7 तारखेला तुझ्या संध्याकाळी पर्यंत पोहोचतील तर तेही केरळ आहे तिथेही निवडणुकीची जबाबदारी याच्यावरती आपण प्रविष्ट दिलेली आहे. तर त्यांनी सुद्धा सांगितलं 7 तारखेला आपण येतो आल्यानंतर देखील ते 23 तारखेपर्यंत आपल्याला जे राहणार आहे ते आजपर्यंत प्रत्येक याच्यामध्ये ऐकलं त्यामुळे तुझी अडचण आणून राहील आपल्या माध्यमाची मान्यवर मिळते जिल्ह्याने नको आहे. आपण सर्वांनी थोडी थोडी जरी जबाबदारी उचलली तर निश्चित तुम्हाला 23 तारखेमध्ये या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांचे आपण सर्वांनी त्या बाबतीत माझा
विचार करावा वेळ द्यावा हे विनंती आणि करतो. आणि शेवटी आम्हाला घेत नाही. पण आपले विशेष स्वरूप पुन्हा एकदा मंचावरचे सगळ्याच लोकांचे पवार साहेब असतील, शिंदे साहेब असतील, विखे पाटील साहेब असतील, मुरलीधर असतील, त्यांचे मी विशेष करून त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की 23 तारखेला मात्र आपण सर्वांनी या निवडणुकीपासून तयार राहावं. मी विनंती करतो. धन्यवाद. जय. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.